पुढची मोठी बातमी भाजपचे नेते आणि विधान परिषदेचे आमदार संदीप जोशी यांनी सक्रिय राजकारणामधून निवृत्ती घेण्याचा निर्णय जाहीर केलाय। सध्याची राजकीय संस्कृती, पक्षांतर आणि निष्ठावान कार्यकर्त्यांवरचा अन्याय या संदर्भात त्यांनी स्पष्ट अशी भूमिका मांडली आहे। 13 मेला आमदारकीची मुदत पूर्ण झाल्याच्या नंतर कोणतेही पद स्वीकारणार नसल्याचं त्यांनी जाहीर केलं। संदीप जोशी यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना भावनिक पत्र लिहिलेलं आहे आणि निवृत्तीची घोषणा केली आहे। या निर्णयाचं पत्र त्यांनी समाज माध्यमांवरती देखील प्रसिद्ध केलंय। नागपूरसह राज्याच्या राजकारणामध्ये अर्थातच या पत्रामुळे काहीशी खळबळ माजली आहे। दरम्यान संदीप जोशी यांनी निवृत्ती घेऊ नये यासाठी नागपूरमधील भाजप कार्यकर्त्यांनी संदीप जोशी यांच्या घराबाहेर ठिय्या मांडलेला दिसून येतोय। तर भाजपचे नेते आणि विधान परिषदेचे आमदार संदीप जोशी यांनी सक्रिय राजकारणामधून आता निवृत्तीचा निर्णय जाहीर केलेला आहे। आता मला थांबायचंय अशा पद्धतीचं हे पत्र आपण बघतोय, ज्यामधून त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आणि भाजपच्या जे नेते आहेत त्यांना देखील साथ घालण्याचा प्रयत्न केलेला आहे। केवळ इतकंच नाही तर अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवरती देखील त्यांनी भाष्य केलंय। रजत वशिष्ठ आमचे प्रतिनिधी आपल्याला या संदर्भातले अपडेट्स देत आहेत। रजत, काय नेमकं त्यांनी म्हटलंय सध्याच्या एकूणच राजकीय संस्कृती, पक्षांतर या सगळ्याबद्दल आणि काय नेमकी त्यांची भूमिका आहे? मे महिन्यापर्यंत संदीप जोशी यांचा विधान परिषदेचा कार्यकाळ आहे, तोपर्यंत मी पदावर राहील, मात्र त्याच्या पुढे कुठलाही पद घेणार नाही, आमदारकी पक्षाने दिली तरी घेणार नाही, नम्रपणे मी नाकारून देईल अशा पद्धतीचं एक पत्रक त्यांनी काढलेलं आहे आणि कुठंतरी तरुणांना संधी दिली पाहिजे अशा पद्धतीचं मत त्यांनी व्यक्त केलेलं आहे। एका प्रकारे सध्या संदीप जोशी यांचा वय जवळपास 55 वर्ष, त्यामुळे राजकीय दृष्टिकोनातून निवृत्तीचा हा वय नाही आहे, मात्र ते असं का जाहीर करतायत हे अजून स्पष्ट झालेलं नाही। मात्र महापालिका निवडणुकीमध्ये कुठंतरी त्यांच्या अनेक समर्थकांना पक्षाकडून संधी मिळाली नाही आणि म्हणून त्यांनी अशा पद्धतीने राजकीय संन्यास घेण्याचे जाहीर केल्याचं बोललं जात आहे। संदीप जोशी सध्या तरी या गोष्टीला नाकारत आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की पक्षावर त्यांची कुठलीही नाराजी नाही आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून त्यांना या संदर्भात माहिती देऊ। नाही दादा, तुम्ही सांगून द्या। मागे घ्या दादा, लोग वाट पाहत हैं। आपकी कुछ भी नहीं सुनी जाएगी, बहुत सारा सुन लिए, बहुत कर लिए। तुझा निर्णय तू स्वतःही घेऊ शकत नाही, तू आमचा नेता आहे, तुला अधिकार नाही आणि हा निर्णय पार्टीचा नाही, हा तुमच्या श्रमावरती झालेला निर्णय आहे। असंच चालू राहील, हे असंच चालू राहील। मी ज्याच्याशी बोलून निर्णय घेतला त्याच्याशी बोलूनच मी वापस पलटू शकेन, मी त्याच्याशी बोलून ठरवीन। सांगून राहिलो ना देवेंद्रजींशी, हे आपल्याला अटम देतात। दादा नाही, दादा तुम्ही माझ्या पोरीच्या डोक्यावर हात ठेवून सांगतो, देवेंद्रजीशी बोलल्याशिवाय मी एवढा मोठा निर्णय घेईन का आयुष्यात, ज्याच्यासोबत मी 30 वर्ष फिरलेलो आहे। छोट्या छोट्या गोष्टी मी त्याच्याशी बोलल्याशिवाय करत नाही, त्यांच्याशी बोलल्याशिवाय मी केलंच नाही। दादा तुम्ही घेतो, माझ्या पोरीच्या डोक्यावर हात ठेवून माझी इच्छा होती, तुम्ही एकटे नाही जाणार, मागे सगळे संपणार सोबतचे। नाही कोणी संपत असं काय रिझन होतं की देवेंद्रजींनी हे एक्सेप्ट केलं? असं तुम्हाला असं काय रिझन होतं की त्यांनी एक्सेप्ट केलं? भाऊ काही निर्णय घेणार नाही, निर्णय घेतील, यांनीच निर्णय घ्यायला पाहिजे। एक्झॅक्टली, आणि तू स्वतः विचारूच कसं शकतो त्याला, मला हे सांग। कसं विचारू? जे पत्र याच्यावर टाकलं ना, मी ते पत्र त्याला जसंच्या तसं टाकलं। तू 1 to 1 बोलला का? ऐकून तू त्याला डावोस ऐकून मध्ये तो घे, विचारलं? ऐकून तो घे। नाही हे पत्र मी 15 दिवस झाले लिहून ठेवलं होतं। मला पक्षाने महापौर बनवलं, आमदार बनवलं, म्हणून महानगरपालिकेसाठी थांबलो होतो। मी 4 महिन्यापासून माझी तयारी होती पत्र काय लिहायचं,
15 दिवसापूर्वी माझं पत्र तयार झालं होतं. असं काय की जे तुला अरे थांबायचं आहे? आणि नाही, मला एवढे थांबायची कार्य- इच्छा नाही आहे पण ना. नाही पण तू निर्णय नाही घेऊ शकत ना. कोणीतरी थांबलं पाहिजे ना. कोणीतरी थांबलं पाहिजे ना. कोणीतरी थांबलं पाहिजे. कोणीतरी तुम्ही का बरं? तुम्ही का बरं? कोणीतरी असेल ना, तुम्ही का बरं थांबून राहिले? तेव्हा हे नाही, हे असं चालत नाही. कोणीतरी थांबेल ना, ज्याला थांबायचा काय तो. होणार आहे? मी आहे ना. ज्याला थांबायचा तो थांबेल. दादा हे उचित. संदीपजी कार्यकर्त्यांचा एवढा आग्रह आहे, काय आपलं म्हणणं? अरे जिसकी उम्र होगी वो थमेगा ना. आपको मी ज्यांच्याशी बोलून गेले ते थांबेल, तुम्ही कशाला थांबणार? हा राजकीय प्रवास मी ज्यांच्यासोबत मागचे 30 वर्ष झाले ज्यांच्या सोबत केलेलं आहे, ज्यांच्या सुखदुःखात किंवा माझ्या सुखदुःखात जे सामील झालेले आहे, ते माझे मित्र, बंधू, नेता देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलून मी हा निर्णय घेतलेला आहे. आता जर निर्णय बदलायचा असेल तर मला त्यांच्याशी बोलूनच मी बदलिलं. संदीपजी, असं दिसतंय की कार्यकर्त्यांना असं वाटतंय तुम्ही त्यांच्याशी नाही बोलले, त्यांचाही हक्क तुमच्यावर आहे, असं त्यांचं सगळं आमचा धक्का आहे फक्त. संदीपजींना स्वतःचा निर्णय घ्यायचा अधिकार नाही. ते जनतेचे नेते आहे, ते कार्यकर्त्यांचे नेते आहे. ते स्वतःबद्दलचा निर्णय कार्यकर्त्यांशी चर्चा केल्याशिवाय नाही घेऊ शकत. मी सांगितलं म्हणजे मुलीची शपथ घेतपर्यंत इतकं तर खोटं कोणी बोलणार नाही. मी माझ्या मुलीची शपथ घेतली. त्यांनी पहिल्यांदा सांगितलं, पत्र मी पाठवलं जे फेसबुकवर टाकलं आहे की बुवा तुझ्या याच्यावर काय प्रतिक्रिया द्यावी हे मला समजतच नाही. मग मी 2 दिवसांनी त्यांच्याशी बोललो, त्यांना कन्व्हिन्स केलं की बुवा कोणीतरी थांबणं हे आवश्यक असतं राजकारणामध्ये. अरे या इलेक्शनमध्ये 70 वर्षाचे आजी आजोबा येऊन रडले, ढसढसं आम्हाला तिकीट नाही मिळणार आता पुढच्या वर्षी 5 वर्षांनी. हा काय प्रकार आहे? म्हणजे मला 7 वेळा तिकीटं पाहिजे आणि कार्यकर्त्यांनी काय करायचं, सतरंजी उचलायची. मग त्यांच्यासमोर आदर्श कोणीतरी तर ठेवला पाहिजे त्यांच्या माणसाने. अरे शिवाजी पैदा झाला पाहिजे राजकारण पण दुसऱ्याच्या घरात झाला पाहिजे. म्हणजे छत्रपती शिवाजी जन्माला आले पाहिजे पण दुसऱ्याच्या घरात आले पाहिजे. या पद्धतीने जर भूमिका असेल तर असं होणार नाही ना. मी स्वतःहून आदर्श करतो. मी महापौर असताना डिक्लेअर केलं होतं की मी याच्या पुढे लढणार नाही. रितेशजी, मान्य आहे का मग यांची भूमिका? यांची भूमिका बिलकुल आम्हाला मान्य नाही, कारण की कार्यकर्त्यांना विश्वास त्यांनी घेतलेला नाही आहे आणि कार्यकर्त्याचा निर्णय जो आहे, कारण की यांनी अनेक लोकांना, अनेक सामान्य कार्यकर्त्यांना बनवलेला आहे आणि यांचा जो पाठबळ आहे तो आम्हाला पाहिजे आहे आणि हा पूर्ण राजकारणातच राहून आम्हाला तो पाहिजे आहे. 100% नाही, 100% म्हणजे 1000% नाही. यांचा निर्णय हे स्वतः घेऊ शकत नाही. यांचा निर्णय कार्यकर्ते घेतील. मला युवा मोर्चात, माझ्यासारख्या असंख्य लोकांना युवा मोर्चात आणणारा हा माणूस आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.